संस्थेच्या स्नेह मेळाव्याच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपराव सोपल साहेब, आपल्या नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय निरंजनजी मुखर्जी सर, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय गुरुजन, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या आपल्या स्नेह मेळाव्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आता बोलत असताना खरडमल गुरुजी, त्याच्यानंतर तात्या यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण सर्वजण शिक्षण विभागामध्ये अनेक वर्षाची सेवा केल्यानंतर आज कृतार्थपणे आपण सेवानिवृत्तीच्या या कालावधीमध्ये सुद्धा एकमेकाला भेटण्याचा, एकमेकाला जपण्याचा, एकमेकाच्या आदरभावना आणि आंतरक्रिया घडवण्याचा हा जो प्रसंग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. हा कुठला संघटनेचा पण वेगळा कार्यक्रम नव्हे. अगोदर आपण बघितलं, अगोदर सगळे वेगवेगळ्या संघटनांमध्ये असतात आणि रिटायरमेंट नंतर सगळे बरोबर एका ठिकाणी येतात. त्याच्यामुळं सेवानिवृत्तीनंतर आपल्या सगळ्यांच्या मध्ये ठीक आहे प्रेमाची आणि आपल्या सगळ्यांना एकमेकांना आधार देण्याची जी प्रेमळ भावना आहे, मला वाटतं ती भावना अशा मेळाव्यामधून आणखी वाढायला पाहिजे. एकमेकांना सुखदुःखाची चर्चा करणं, एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणं. आता आमच्या गुरु आदरणीय चापले पै यांना मी भेटलो, तसा मी आधीमध्ये भेटत असतो, फोनवर बोलत असतो, परंतु आज प्रत्यक्ष भेटल्यानंतर पुन्हा आणखी आपल्या मनामध्ये एक आदराची आणि प्रेमाची भावना वाढीला लागते. तसं तुम्ही सर्वजण एकमेकाला भेटल्यानंतर खाली खुशाली विचारताय, एकमेकाच्या सुखदुःखाचे प्रसंग विचारताय, एकमेकाला आधार देण्याचा, एकमेकाला मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून प्रश्न आमच्या प्रशासकीय स्तरावरचे आहेत, शासन स्तरावरचे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आपण ते सोडून घ्या. माझ्या स्तरावरचे आहेत तर मी तर मला वाटतं आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही उन्हातानाचं, पावसाचं, थंडीचं माझ्याकडे यायची काही गरज नाही. तुम्ही तिथं मस्त खुर्चीवर उभा बसा आणि तिथून मला फोन करा, बरोबर आहे ना? फोन करा की काय झालं माझ्या या प्रश्नाचं, माझ्या या कामाचं काय झालं. खरडमल गुरुजी असतील, आदरणीय ताते असतील, हे तसं बऱ्याच वेळेला फोन करतात. मी जरी नाही केलं तरी माझ्या मीटिंगमध्ये वगैरे कलेक्टर साहेबांकडे, सीओ साहेबांकडे असल्यानंतर कदाचित मी वेळ झाली की पुन्हा त्यांना कॉल करतो. म्हणून आपल्या स्तरावरचे जे प्रश्न आहेत, आता आपण ग्रॅज्युएटी आणि इतर ज्या रक्कम आहेत त्या शासनाच्या 41 कोटी आलेल्या आहेत, त्या 41 कोटीच्या रक्कम आपण खाली आता सर्व तालुक्यांना सम प्रमाणामध्ये वाटप केलेले आहे आणि ज्यांना जे अगोदर सेवानिवृत्त झालेले आहेत त्याच प्राधान्यानं त्या रक्कम तालुक्यांना तुम्हाला द्यायला सांगितलेल्या आहे. त्याच्यामुळे आधी 41 कोटीच्या रक्कम गेल्या आपल्याकडून. आता आणखी बजेटमध्ये जशा रक्कम येतील तशा शक्यतो लवकर त्या आपल्याकडे वितरित केल्या जातील आणि आपली पेन्शन वेळेवर होण्यासाठी चालू महिन्याची झाली का पेन्शन? दर महिन्यामध्ये पेन्शन कशी लवकर होईल याच्यासाठी सर पगार आणि पेन्शन या दोन गोष्टीसाठी आपण आलेली अतिशय प्राधान्यानं आपण काम करतो, त्याच्यासाठी काळजी घेतो. आमच्या गुरुजनांचे शिक्षकांचे तर पगार आम्ही 2 महिने 31 तारखेला केले, बरोबर आहे ना? 31 जानेवारी 31 डिसेंबर या दिवशी आपण त्या महिन्याचे पगार केले आणि त्याच्यापेक्षा प्राधान्य. आता होतं काय, तुम्हाला पेन्शनर लोकांना वाटतं की साहेब शिक्षणाची काळजी करतात, तसं नाही. त्यांची प्रक्रिया जी आहे ती डायरेक्ट ई उभे आहे, ट्रेझरी मधून डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जाते. आपल्या प्रक्रियेला काय होतो, टप्पे राहतात, ते पुन्हा ट्रेझरी करून, पुन्हा व्हिडिओ करून, पुन्हा खाली करा, म्हणून थोडा वेळ जातो. तुमचे बिल अगोदर आम्ही पेन्शनरांची काळजी करतो, कारण पगाराची जास्त गरज, पेन्शनची जास्त गरज आपल्या लोकांना आहे. त्याच्यामुळे पेन्शनरांची रक्कम कशा अगोदर जाते, तुमचं बिल अगोदर कसं जाईल हे अगोदर मी पाहतो प्राधान्यानं. आणि पेन्शन पगार हे दर महिन्याला जेवढ्या लवकर जातील, शेवटचा आठवडा तर हा फक्त मागच्या त्या 2 प्लसला 6 कराडांना मी पगार पेन्शनशिवाय काही विचारत नाही. पेन्शनचं काय झालं सांग मला, पेन्शनचं काय झालं, कुठपर्यंत आलं, काय अडचण आहे का?
पुढे सही झाली का नाही, ट्रेझरीला गेले का नाही, तिथून सीएमपी झाली का नाही, तर त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा तुमची पेन्शन जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर आहे एवढं लक्षात ठेवायचं की तिथं बसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना आपली पेन्शन लवकर व्हावी म्हणून कुणीही आठवण करून द्यायची गरज नाही. ते आमची प्राधान्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे दर महिन्यामध्ये आपली पेन्शन शक्य तेवढं लवकर, जितकं शक्य आहे तेवढं लवकर आपली पेन्शन वेळेवर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. ज्या ज्या शासन स्तरावरच्या रक्कमा आहेत, ज्या रक्कमा आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्या पण आपल्या तालुक्याला वेळेवर आणि व्यवस्थितपणाने मिळण्याचा प्रयत्न केला जाईल. आपले इतर जे काही प्रश्न असतील एमएससीआयटीच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपण मागं काही आपले बांधव मंगळवेढा, सांगोला, माळशिरसचे कोर्टात गेल्यानंतर पण आपली सर्व टीम, आपली पण टीम भेटायला लागली. आपली टीम तरी ऍक्टिव्ह आहे टीममध्ये पेन्शनर. मग ते भेटायला लागल्यानंतर त्यांनी सांगितलं प्रत्येकाने कोर्टातच जायचं का? आमचं पण सीओ साहेबांचं पण तेच म्हणत होतं, आमचं पण म्हणत होतं की प्रत्येक जणांनी एमएससीआयटीच्या वसुलीसाठी कोर्टात जावं आणि कोर्टाने पुन्हा सांगावं द्यायचे. त्याच्यापेक्षा जे गेलेले नाही त्यांना पण देता येईल का, त्याच्यासाठी आम्ही मान्य संचालकांना स्वतंत्रपणानं सर्व कामी निवडून पाठवलं. त्याचबरोबर राज्याची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये पण सोलापूरच्या वतीने मी सर्वांच्या समोर त्यांना या बाबतीमध्ये विनंती केली की आम्ही अर्ज दिलेला आपल्याकडे की जे लोक कोर्टामध्ये गेलेले आणि एमएससीआयटीची त्याची वसुली आहे तर त्या रक्कमा देण्यासाठी कृपया आम्हाला मार्गदर्शन द्यावं. म्हणजे आम्ही त्याच्या बजेटची मागणी करू. म्हणजे प्रत्येक जणांनी कोर्टात जाऊन पुन्हा येण्यापेक्षा जे कोर्टात गेलेले नाही त्यांना पण आपण लाभ देऊया, अशा प्रकारची विनंती मी त्यांना बैठकीत केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं पत्र मी वाचलेलं आहे आणि मी तुम्हाला त्याच्यावर सविस्तर असं मार्गदर्शन देतो. त्याच्यामुळे एकदा ते आपल्याला मिळालं की मग पुन्हा कुणाला कोर्टात जायची गरज पडणार नाही. त्या बाबतीमध्ये पण आपण सकारात्मक आहोत. त्याच्यामुळं आपण सर्वजण सेवानिवृत्त आहात, आपण सर्वजण वयोवृद्ध आहात. त्याच्यामुळं आपण सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःचं आरोग्य उत्तम कसं राहील याच्यासाठी, कारण तुमच्याकडे अनुभव समृद्ध एवढ्या वर्षाचं शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं संचित आहे, अनुभव समृद्ध पण आहे. त्याचा वापर तुमच्या कुटुंबियांना, समाजातल्या आजूबाजूच्या लोकांना आणि पर्यायाने समाजाला, कारण समाजातले जाणते असे एक समाजाचे घटक आपण आहोत. त्याच्यामुळे स्वतःचं आरोग्य सांभाळणं सगळ्यात महत्वाचं. आपले प्राधान्यक्रम आता ठरलेलं असायला पाहिजे. सगळ्यात अगोदर माझं प्राधान्यक्रम काय असायला पाहिजे की अगोदर माझं स्वतःचं आरोग्य आपण सांभाळायला पाहिजे. स्वतःचं आरोग्य आपण सांभाळलं की मग तुमच्या कुटुंबाला तुमचं मार्गदर्शन होईल, तुमच्या आजूबाजूच्या समाजातल्या सर्व घटकांना तुमचं मार्गदर्शन होईल. कारण तुम्ही सर्वजण समाजासाठी एक महत्वाचे घटक आहात. म्हणून तुम्ही आमच्या स्तरावरच्या प्रश्नांची कृपया कुठलीही काळजी करू नका. आम्हाला आणि बार्शी तालुक्यासाठी तर विशेषतः मी अगोदर सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही सर्वजण पण माझे गुरुजन आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही सर्वांनी मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे किंवा तुम्ही मला मार्गदर्शन केलेलं आहे. तात्याकडे ओळखू आम्ही तर तात्यांनी भरपूर आम्हाला मार्गदर्शन केलं, सहकार्य केलेलं आहे, अंधारे मॅडमनी केलेलं आहे. जे इंग्रज गुरुजी आहेत, देशमुख गुरुजी आहेत, किती भेटत किती जणांची सगळ्यांची नावं घेतात. मग एखादा राहायचं तेच कापडे तुम्हाला माझं कसं घेतलं. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं, तुमच्याबद्दल आमची पूर्ण आदराची भावना आहे. तुमचा कुठलाही प्रश्न असू दे तुम्ही फक्त आम्हाला फोन करून सांगा. निश्चितपणानं त्याच्याबद्दल जिल्हा कार्यालयाच्या वतीनं आपला सन्मान केला जाईल त्या प्रश्नाचा आणि त्याच्यावर मार्ग काढला जाईल. आपण या ठिकाणी बोलवलं, आदरणीय साहेबांच्या वतीने आपल्याला आणखी मार्गदर्शन अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आणि आदरणीय साहेबांना पण अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो की साहेब, मी या जिल्ह्यातला, या शहरातला एक सामान्य कुटुंबातला नागरिक आहे आणि आम्ही लहान असल्यापासून आम्ही आपल्याला पाहत आहोत. आपलं कर्तृत्व जे अनेक वर्षापासूनच आमच्या समोर आहे. त्याच्यामुळे आपण त्या पदावर असाल किंवा नसाल तरी पण आपल्या विषयीचा आदर आमच्या मनात थोडाही कमी झालेला नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून कधीही असं चुकीच्या पद्धतीनं किंवा आपल्याला दिशाभूल करणारं किंवा काहीतरी गोडगोड करून वेळ मागून येणारं असं कधीही आपल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये माझ्याकडून कृती होणार नाही. जे काही कृती होईल ते अतिशय गांभीर्यानं आणि अतिशय मनापासून आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या बद्दल अतिशय आस्थापूर्वक आणि लक्षपूर्वक त्या विषयाकडे बघून त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून निश्चितपणानं केला जाईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या पुढच्या उत्तम आरोग्यासाठी, आपल्या संघटनेच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.